नमस्कार, मी मयुरा. स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलवर. चला तर आज आपण पौष्टिक अशा सफेद वांग्याची भाजी बघणार आहोत. तुम्हाला जरी सफेद वांगी बाजारात मिळाली तर नक्की विकत घ्या. ही वांगी सहजासहजी बाजारात मिळत नाही. मिळाली तर नक्की विकत घ्या आणि याची भाजी नक्की करून बघा. अतिशय चविष्ट असे वांगे असतात हे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही वांगी पहिले स्वच्छ धुवून आतून कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण याचा मसाला तयार करणार आहोत. सुकं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घ्यायचं. ते वाटण परातीत काढून घेऊ. त्या वाटणात 1 चमचा धनेपूड, 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार. त्या वाटणावर कडकडीत असे गरम तेल टाकून मिश्रण एकत्र करून घ्यायचं. मिश्रण कट केलेल्या वांग्यात भरायचं आहे. मसाला त्यात जेवढा बसेल तेवढा नीट भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व वांग्यात मसाला भरून घेऊ. माझ्याकडून मसाल्यात काय काय साहित्य घेतलं आहे तो व्हिडिओ डिलीट झाला, त्यामुळे तुम्ही मला माफ करा. पण तुम्हाला मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला आहे की वस्तू काय काय घेतल्या आहे ते तुम्हाला नीट समजलं असेल. चला तर आपण सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतला. आता आपण फोडणी देण्याची तयारी करून घेऊ. उरलेला मसाला बाजूला काढून ठेवूया. आता गॅसवर फोडणीचं पात्र ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकलं. ते कडकडीत झाल्यानंतर त्यात आपण एक एक वांगं टाकून घेऊ. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं आहे. वांगे टाकेपर्यंत आपण एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं आहे. गरम पाण्यामुळे भाजीला चांगली चव येते. सर्व वांगी टाकून झाले. उरलेला मसालाही आपण त्यात टाकून देणार आहोत. सर्व मसाला टाकून झाल्यानंतर आपण त्यात गरम पाणी टाकणार आहोत. त्यामुळे भाजीला चांगली चव येते आणि तरीही चांगल्या प्रकारे येते. भाजी झाकून 7-8 मिनटं चांगली शिजून घ्यायची. चांगली वाफ आल्यानंतर तिला चांगली उकळी देऊन घ्यायची. अशा प्रकारे आपली सफेद वांग्याची चविष्ट अशी भाजी तयार झाली आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. करण्यासाठी अतिशय सोपी आहे. त्यात कढीपत्ताही टाकला आहे. बघा तर आपली अतिशय चविष्ट अशी वांग्याची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.